नमस्कार मैत्रिणींनो, बघा सेल लागलाय आमच्या बीड नगरीमध्ये. भारीपैकी भव्य दिव्य असं सेल बघा. बत्ती छान दगडाच आहे ना, प्युअर दगड आहे. ती वाती लावायची का कुठे ते पुढचं ते दगडाचं नाही का, ते मंदिरात असतं. मैत्रिणींनी स्टॉल लावलेला आहे, बघू शकतात मैत्रिणींनो तुम्ही. सांगा वैष्णवी, काय भाव आहे इथं? हे आहेत ते 20 रुपयाला एक आहे. जर तुम्ही 100 घेतले तर तुम्हाला 10 रुपयाला एक पडत. आणि हे पण नाही का 20-20 रुपयाला आहे ते छोटे छोटे फुलं वाढण्यासाठी. 100 घेतले तर तुम्हाला 10-10 रुपयाला एक पडत. आणि हे मोठ्यांची काय प्राइस आहे का? कोणते मोठे? हे का 40 रुपयाला एक फुल आहे. 40 रुपयाला एक. कोणते घ्यायचे काकू मग? 60 ला 45. सुंदर असे स्टॉल लावलेले आहेत बघा. एक मिनिट, तुला व्हिडिओ कॉल कर. आणि आमच्या बीडला ऑर्डर करून भेटतंय पण बघा. हे ऑर्डर जर केली तुम्ही तर भेटतंय पण. पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा, भेटून जाईल तुम्हाला. जोडावं लागतंय पुन्हा. केक बघा किती छान आहे. चुनडी बघा काकू माझ्यासारखी. तिथं तर ह्यांनी दुकान लावली या. काय म्हणती? बोलायला लागले आता. मोठी झाली आता, काय ओळखूच येत नाही तिला आता कोणी. हो काय म्हणते? बरी आहे. हो बरी. मला सुप्रिया वहिनीकडनं कळलं. हा आता 2 वर्ष झाले की, तरी पण 2 वर्ष झाले ना. बांगड्या पण छान आहेत. गोट इकडून या काकू. काकू लोणचे सगळ्या प्रकारचे आहेत. पापड्या, बटाट्याच्या पापड्या बघा, हे आपण बनवतो तशा. बटाटे स्वस्त झालेत आता बनवायला पापड्या. हो रांगोळ्या. तू काही करू नको, तू मोतीचे दागिने, रांगोळ्या, ते पूजा करते ते. देवाचे साहित्य पण आहेत इकडं बघा.
30 रुपये पावभाजी फ्लेवर आहे, टोमॅटो फ्लेवर आहे. मग काय स्पेशल डिश उपासाचं काय आहे? आम्हाला उपास आहे ना, आम्ही ठरवून आलो होतो माहिती का. पण तेच काकूला म्हणलं काहीतरी स्पेशल आहे म्हणलं, पुन्हा लक्षात आलं म्हणलं आज उपास आहे म्हणलं, आता कसं करायचं. आता 12 वाजता काही चान्सच नाही. तर मैत्रिणीने स्टॉल लावला तर पण काय आता उपास आहे तर आज उपासच